शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनंच मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अखेर होणार आहे। एमसीए निवडणुकीमध्ये शरद पवार आणि फडणवीस युतीचा उमेदवार विजयी मार्ग दाखवणार आहे। अजिंक्य नाईक, प्रसाद लाड हे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आपला अर्ज दाखल केलाय। एमसीए अध्यक्षपदाचा अर्ज मागे घ्यायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांचा वरदहस्त असणाऱ्या अध्यक्षपदी विजयी होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। या दोघांच्या सहमतीने अध्यक्ष नेमका कोण होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनंच मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष यांची निवड होणार आहे। एमसीए निवडणुकीमध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीचा उमेदवार विजयी मार्ग दाखवणार आहे। एमसीए निवडणुकीच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सागर, शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनंच मुंबई क्रिकेट असोसिएशन याचा अध्यक्ष ठरणार आहे। तो नेमका कसा आणि एकंदरीतच काय घडामोड आहे? एमसीएच्या राजकारणामध्ये दोन प्रमुख नेते राज्यातले, एक तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे शरद पवार जे अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर आहे आणि त्यांचा एक स्वतःचा करिश्मा आहे। या दोन्ही नेत्यांच्या सहमतीनेच एमसीएचा अध्यक्ष होईल हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आता या एमसीएच्या म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष असणारे अजिंक्य नाईक हे परत एकदा इच्छुक आहेत। त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर प्रसाद लाड देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत, भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत असं एक त्यांची ओळख आहे। दुसरीकडे मिलिंद नार्वेकर उबाठामधील उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती असं त्यांची ओळख आहे। विहंग प्रताप सरनाईक जे विद्यमान शिवसेनेचे परिवहन मंत्री जे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत। असे सर्वजण इच्छुक आहेत आणि इच्छुकांची रांग मोठी आहे। जितेंद्र आव्हाडांसारखे नेते सुद्धा यांनी अर्ज दाखल केलेला आहे। पण आत्ताची माहिती एनडीटीव्हीला मिळते त्यानुसार मुळात स्पर्धा जी आहे ती अजिंक्य नाईक विरुद्ध प्रसाद लाड अशी जवळपास आहे। बाकीच्यांनी एक दबाव तंत्राचा भाग म्हणून किंवा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याची माहिती आहे। आता राजकारणामध्ये एका बाजूला शरद पवार विरुद्ध महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असा एक संघर्ष गेले अनेक वर्ष विशेषतः 2014 नंतर जास्त दिसलेला आहे। त्यावेळेस राजकीय वेगवेगळी भूमिका असणारे हे दोन्हीही नेते भलेही असले तरी एमसीएच्या निवडणुकीमध्ये या दोघांचाही ज्याला आशीर्वाद मिळेल, ज्याच्यावर कृपा राहील तोच एमसीएचा अध्यक्ष होईल हे जवळपास स्पष्ट आहे। यामुळे एमसीएच्या निवडणुकीत या दोन्ही दिग्गज नेत्यांची युतीनेच उमेदवार असेल। आता जे वेगवेगळे उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत त्यांच्यापैकी एकावर मेहरबानी होईल आणि एकाला कृपादृष्टी दाखवून तोच विजयी मार्ग त्याचा स्पष्ट होईल असं म्हटलं जातं। उद्या संध्याकाळपर्यंत, उद्या दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे। यामुळे कदाचित अशी जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार सरनाईक असतील, विहंग सरनाईक असतील, मिलिंद नार्वेकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील आणि प्रसाद लाड हे कदाचित अर्ज मागे घेतील असं म्हटलं जातं आणि कदाचित त्याच्यामध्ये अजिंक्य नाईक यांच्या नावावर शरद पवारांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सहमती होण्याची एक शक्यता आहे। अर्थात पडद्यामागे फार मोठ्या घडामोडी आज घडताना दिसत आहेत। एमसीएची निवडणूक एका दृष्टिकोनातून फार महत्वाची यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काही महत्वाचे क्रिकेट क्लब आहेत की ज्याच्यामध्ये फार मोठं कंट्रोल असणं एक गेले काही कालावधीमध्ये राजकीय नेत्यांना फार महत्वाचं वाटतं। एमसीएच्या अध्यक्षपदासाठी एकेकाळी शरद पवारांचं नाव, त्यांची निवडणूक खूप चर्चेची झाली होती। कालांतराने विलासराव देशमुख हे देखील फार इच्छुक होते, त्यांची सुद्धा निवडणूक फार चुरशीची झाली होती। आशिष शेलार हे देखील या महत्वाच्या असोसिएशनवर अध्यक्षपदाचं म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। यामुळे आपणास अंदाज येत असेल की हे निवडणूक आहे ती किती महत्वाची आहे। एक क्रिकेटच्या जगताच्या माध्यमातूनच मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय जे वानखेडे स्टेडियम आहे किंवा मुंबईमधले जे महत्वाचे क्रिकेटचे सामने होतात याच्यामध्ये आयोजक म्हणून एमसीए एक फार महत्वाचा एक रोल करतं आणि एक वेगळ्या सर्कलमध्ये आणि वेगळ्या अर्थस्वरूपामध्ये एक महत्वाची ऑर्गनायझेशन म्हणावी लागेल। यामुळेच इथे अध्यक्षपदासाठी मोठी चुरस असताना दिसून येते। निश्चित। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।